ऑटोइम्युन डिसीज. ऑटोइम्युन डिसीज आयुर्वेदाने बरे होऊ शकतात का? रुग्णांकडून असा प्रश्न अनेक वेळा विचारला जातो. ऑटोइम्युन डिसीज असणाऱ्या अनेक रुग्णांवर उपचार केल्यानंतर असे लक्षात येते की ऑटोइम्युन डिसीजमध्ये सुद्धा आयुर्वेदाच्या औषधाने उत्तम रिझल्ट दिसतात. कसं सांगायचं तर आता मी गेल्या आठवड्यातच पावसात भिजले, पण मला पूर्वी जर पाऊस किंवा थोडं वारं लागलं तरी मला सहन होत नव्हतं. तर आता तसं काही राहिलं नाही आहे. मी फक्त सरांनी सांगितलेलं सगळं सल्ला, त्यांनी दिलेलं डाएट फॉलो केलं आणि जेवढं त्यांच्या आयुर्वेदामध्ये काय काय होतं त्यांनी सगळं ट्रीटमेंट मला योग्य पद्धतीने दिले. नमस्कार, मी डॉक्टर राहुल वाघोले. 2001 पासून आयुर्वेद क्षेत्रात कार्यरत असून हडपसर पुणे येथे वाघोले आयुर्वेद क्लिनिक आणि पंचकर्म सेंटर नावाचे माझे आयुर्वेदिक क्लिनिक आहे. सर्वप्रथम ऑटोइम्युन कंडिशन म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. ऑटोइम्युन कंडिशन म्हणजे आपल्या स्वतःच्या प्रतिकारशक्तीने म्हणजे इम्युन सिस्टीमने शरीराच्या स्वतःच्या पेशींना शत्रू समजून त्यांच्यावर आक्रमण करणे. आपल्या शरीरात प्रतिकारशक्तीचे प्रमुख काम जंतू, व्हायरस, बॅक्टेरिया यांच्यापासून संरक्षण करणे असते. पण ऑटोइम्युन डिसऑर्डरमध्ये प्रतिकारशक्ती चुकीने शरीरातील हेल्दी टिश्यूवर हल्ला करायला सुरुवात करते. ऑटोइम्युन कंडिशन असणारे काही आजारांची नावे आपण पाहूया. उदाहरणार्थ हॅशिमोटोस थायरॉइडायटिस. हायपरथायरॉइडिझम असणाऱ्या रुग्णांना होऊ शकतो. ग्रेव्स डिसीज हा आजार हायपरथायरॉइडिझम असणाऱ्या रुग्णांना होऊ शकतो. टाईप 1 डायबिटीस, विटिलिगो म्हणजे अंगावर पांढरे कोड असणे, सोरियासिस, ॲलोपेशिया म्हणजेच साई पडणे, रुमॅटॉइड आर्थरायटिस, अँक्युलोजिंग स्पॉन्डिलायटिस, अल्सरेटिव्ह कोलायटिस, क्रॉन्स डिसीज, मल्टिपल स्क्लेरोसिस, मुलेस बेअर सिंड्रोम म्हणजेच GPS, सिस्टमॅटिक लपस इरेथ्रोमॅटोसस यालाच आपण SLE म्हणतो, जॉगरन्स सिंड्रोम यामध्ये तोंड व डोळे कोरडे पडतात. या सर्व आजारांवर आपण आयुर्वेदिक औषध उपचार करून रिझल्ट मिळाले आहे. रुग्णांना जो आजार असतो तो तर कमी होतोच, परंतु त्यासोबत आपण त्यांचे ब्लड रिपोर्ट सुद्धा करतो. त्यामध्ये सुद्धा उत्तम परिणाम दिसून येतात. रुग्णांचे उपचार सुरू करण्यापूर्वीचे व उपचारानंतरचे बदललेले रिपोर्ट्स व आजारांची कमी झालेली लक्षणे पाहून निश्चितच ऑटोइम्युन कंडिशनसाठी आयुर्वेद ट्रीटमेंट फलदायी झालेली दिसून येते. उदाहरणार्थ आपण इथे एका पेशंटची केस पाहूयात, जिला SLE हा आजार होता. एक फिमेल पेशंट जिचे वय 30 वर्ष. तिला आमच्याकडे येण्या अगोदर 2 वर्षापासून सांधेदुखी, हातापायावर सूज येणे, चेहरा सुजणे ही लक्षणे होती. शिवाय पूर्ण त्वचा कोरडी पडून सर्व अंगाला खाज सुटत होती. संपूर्ण त्वचा कडबडीत होऊन काळसर झालेली होती. पुण्यातल्या एका नामांकित हॉस्पिटलमध्ये तिची ट्रीटमेंट सुरू होती. त्या डॉक्टरांनी ANA बोल्ट नावाची टेस्ट केल्यावर असे लक्षात आले की त्यामध्ये nRNA-P/SM हा पॅरामीटर स्ट्रॉंग पॉझिटिव्ह आहे. ऑटोइम्युन डिसीज लाईक SLE म्हणजे सिस्टमॅटिक लपस इरिथ्रोमॅटोसस यामध्ये ही टेस्ट पॉझिटिव्ह आहे. ॲलोपॅथीमध्ये अनेक दिवस ट्रीटमेंट घेऊनही काहीच बरे वाटत नसल्याने पेशंट आपल्याकडे आल्यावर आपण आयुर्वेदिक औषधी उपचारांसह पंचकर्मातील बस्ती ही ट्रीटमेंट व सोबत पथ्य आणि शास्त्रशुद्ध आयुर्वेदिक औषधी सुरू केल्यावर पेशंटची लक्षणे कमी होऊ लागली. जसे की सांधे दुखणे कमी झाले, हातापायांवर चेहऱ्यावर येणारी सूज कमी झाली, त्वचेचा कोरडेपणा, काळसरपणा कमी होऊन स्किन मऊ व्हायला लागली. 3 ते 4 महिन्यानंतर आम्ही पुन्हा ANA बोल्ट टेस्ट केल्यावर त्यामध्ये लक्षणे रेता बदल झालेला दिसला. तसंच आहे. तर माझी सुरुवात अशी की मी माझी NA ही टेस्ट पॉझिटिव्ह होती, प्लस 4P पॉझिटिव्ह होती. आणि त्याच्यानंतरनं जेव्हा ते रिपोर्ट आले तेव्हा मी पूर्ण डॉक्टर फिरले, ॲलोपॅथिक वगैरे सगळं फिरले. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये 2 वर्ष ट्रीटमेंट सुरू होती. त्याच्यानंतरनं मी वाघोले क्लिनिकमध्ये आले. म्हणजे तिथे ट्रीटमेंट सुरू होती, पण मला फक्त पेनच्याच गोळ्या दिल्या जात होत्या. म्हणजे दीनानाथ मंगेशकर नाही, पण इतरही डॉक्टरांकडे मी गेले होते, ते फक्त पेनच्या गोळी देत होते मला. आणि त्यांनी पेनची गोळी मी स्टॉप केली की मला पूर्ण जो आजार आहे माझा सांधिवाताचा तो पूर्ण वाढत होता. तर मला काही समाधान नव्हतं. नंतर ना मी वाघोले क्लिनिकबद्दल माहिती घेत होती आणि इथं आले. इथं आल्यापासून मला सरांना बघून असं आश्वासन आलं किंवा सरांनी असं म्हणतो की पेशंटला खूप हे केलं. मला त्यांनी सांगितलं की हा आजार विदाऊट पेन केअर पूर्ण बरा होऊ शकतो, फक्त तुम्ही त्यांनी पथ्य पाळायला पाहिजे पूर्वीपासून. मग त्यांनी असं करत 2 वर्ष मी त्यांच्याकडे पूर्ण ट्रीटमेंट घेतली सरांकडे. आणि त्याच्यानंतर ना आता मला एकदम म्हणजे माझा पूर्वीचा जसा आजार होता की मला पाणीसुद्धा स्वतःच्या हाताने पिता येत नव्हतं.
पायरी जर बसून चालता येत नव्हती. माझा अभ्यास पूर्ण थांबला होता या सगळ्या गोष्टींमुळे. तर हे सगळं एकदम व्यवस्थित झालं. व्यवस्थितरित्या डॉक्टरनी मला चांगला सल्ला दिला, मार्गदर्शन पण केलं आणि चांगले ट्रीटमेंट दिलं त्यांच्याकडून. मला खूप समाधान आहे. पहिल्यापासून आत्तापर्यंत माझी पूर्ण व्यवस्थित ट्रीटमेंट त्यांनी घेतली आहे आणि माझ्या आजारानुसार त्यांनी मला बस्ती हे पंचकर्म सांगितलं होतं आणि बस्ती झाल्यानंतर मला खूप जास्त फरक जाणवला आणि मी तर ॲलोपॅथिकपेक्षा आयुर्वेदिककडे जास्त माझा विश्वास आला आणि त्याच्यामुळे मी सरांचं थँक ऑफ करते. कारण का सरांमुळे मी आज उभी आहे. कारण का मला उभंसुद्धा राहता येत नव्हतं व्यवस्थित. काही पेन मी घेऊ शकत नव्हते, अशी माझी परिस्थिती होती. पण आज सरांमुळे हे सगळं चाललं आहे आणि सरांच्या ह्याच्यामुळे मी त्यांना खूप थँक्यू बोलते. अजून एक असं सांगायचं तर आता मी गेल्या आठवड्यातच पावसात भिजले, पण मला पूर्वी जर पाऊस किंवा थोडं वारं लागलं तरी मला सहन होतं. तर आता तसं काय राहिले नाही आहे. मी फक्त सरांनी सांगितलं सगळं सल्ला त्यांनी दिलेलं डाएट फॉलो केलं आणि जेवढं त्यांच्या आयुर्वेदामध्ये काय काय होतं त्यांनी सगळं ट्रीटमेंट मला योग्य पद्धतीने दिलं आहे. तर मी सरांचं मनापासून राहुल सरांचं धन्यवाद करते. यावरून असे लक्षात येते की आयुर्वेदिक औषधाने आपण ऑटोइम्युन सारख्या आजारात सुद्धा लक्षणांसोबतच रिपोर्टमध्ये सुद्धा चांगले बदल करू शकतो. धन्यवाद.